या भूतलावर 600 वर्ष मानवी रूप धारण करणारे श्री स्वामी समर्थ महाराज, जे की श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती नंतरचे दत्त परंपरेतील तिसरे अवतार मानले जातात, जे आज आपल्या महाराष्ट्रातील अक्कलकोटला विराजमान आहेत. अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य 22 वर्ष म्हणजे समाधी काळापर्यंत होते. तसेच ज्या घरात स्वामी समर्थ महाराज राहत होते ते घर आजही आपल्याला अक्कलकोटला पाहायला मिळते. या मंदिराच्या गर्भगृहामध्ये स्वामींचे समाधी स्थान आहे. मित्रांनो, अक्कलकोटला आल्यानंतर इथे राहण्याची व जेवणाची कशी व्यवस्था आहे, अक्कलकोटमध्ये जे भक्त निवास आहेत तिथे रूमचे रेट्स किती आहेत, तसेच स्वामींच्या समाधीचे दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी इतर कोणकोणते मंदिरे आहेत व तुमच्या सोबत लहान मुलं असतील तर त्यांच्या मनोरंजनासाठी इथे कशी व्यवस्था आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण बघा. श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूचे तिसरे अवतार. पंजाब राज्यातील चिलिया या गावात स्वामींनी मनुष्यरूपी देह धारण केला. त्यानंतर त्यांनी कर्दळी वनात जाऊन 300 वर्ष तप केला. 300 वर्ष तप करताना त्यांच्या अंगावर वारूळ निर्माण झाले. याच काळात एका लाकूड तोड्याने झाडे तोडताना त्याच्या कुऱ्हाडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला. यामुळे त्यांची तपश्चर्या भंग झाली व स्वामी तिथून लोककल्याणासाठी निघाले. पहिले काशी, नंतर कलकत्त्याच्या कालीमातेच्या दर्शनास गेले. नंतर गंगेच्या किनाऱ्यावर फिरत राहिले. त्यानंतर केदारनाथ, गिरनार पर्वतही जाऊन आले. त्यांनी दत्तगुरूचे प्रत्येक स्थान फिरून शेवटी ते गोदावरीच्या किनाऱ्यावर आले. त्यानंतर 1844 साली मंगळवेढ्यास आले. मंगळवेढ्यास 12 वर्ष राहिल्यानंतर 1857 साली अक्कलकोटला आले. अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य 22 वर्ष म्हणजे समाधी काळापर्यंत होते. याच वटवृक्षाखाली स्वामी नेहमी बसायचे. त्यांनी त्यांच्या ऐतिहासिक अवताराची समाप्ती याच वटवृक्षाखाली केली होती. वटवृक्ष मंदिराच्या समोरच स्वामींची ही प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. मुंबईतील स्वामी भक्तांनी स्वामींची ही प्रतिमा 40,000 पंचमुखी रुद्राक्षापासून बनवलेली आहे. आता आपण वटवृक्ष मंदिरापासून केवळ 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या स्वामींच्या समाधी मठात आलेलो आहोत. दिवसभर अक्कलकोटमध्ये फिरल्यानंतर स्वामी समर्थ महाराज रोज संध्याकाळी या मंदिरात येत असत. नंतर 1878 साली स्वामींनी याच ठिकाणी समाधी घेतली. या मंदिराच्या तळघरात आजही स्वामींचा देह आहे. समाधी मंदिराच्या बाजूलाच स्वामी भक्त चोळाप्पी महाराजांचा वाडा आहे. आजही या वाड्यात चोळाप्पी महाराजांचे वंशज राहतात आणि याच वाड्यात स्वामी समर्थ महाराज पण राहत होते. याच वाड्यात आपल्याला स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर, स्वामींचा अंगरखा, रुद्राक्षमाळ व स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेता येतं. समाधी मंदिरापासून केवळ 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला हे खंडोबा मंदिर पाहायला मिळते. हे मंदिर म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे आगमन स्थान. 1857 साली पहिल्यांदा अक्कलकोटला आल्यानंतर स्वामी समर्थ महाराज याच मंदिरात आले होते. खंडोबा मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलेलो आहोत बाळप्पा महाराजांच्या समाधी मठात. या मठाला गुरु मंदिर असेही म्हणतात. बाळप्पा महाराज हे स्वामींचे शिष्य होते. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या पादुका बाळप्पा महाराजांना दिल्या होत्या आणि त्यांना स्वतंत्र मठ बांधायला सांगितला होता. या मठामध्ये एक शिवलिंग आहे जो की त्या काळात स्वामींनी आगीत टाकला होता. तो शिवलिंग आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. संपूर्ण अक्कलकोटचे दर्शन झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या ठिकाणी, जे की वटवृक्ष मंदिरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. या ठिकाणी सर्व स्वामी भक्तांना मोफत महाप्रसाद मिळतो. हे प्रसादालय दुपारी 12 ते 3 आणि संध्याकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत चालू असते. अन्नछत्र मंडळाच्या परिसरातच सुंदर असं हे बाल उद्यान आहे. हे उद्यान सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत चालू असते. या उद्यानात आपल्याला कारंजे, प्राण्यांची कलाकृती आणि लहान मुलांना खेळण्यासाठी छोट्या राईड्स पाहायला मिळतात. संपूर्ण अक्कलकोटचे दर्शन झाल्यानंतर तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत या बाल उद्यानाला नक्कीच भेट द्या. अक्कलकोटला आल्यानंतर स्वामी भक्तांसाठी राहण्याची खूपच छान सोय आहे. या ठिकाणी 3 भक्तनिवास आहेत. त्यापैकी 2 भक्तनिवास
यात्री निवासस्थान आणि यात्री भवन भक्तनिवास हे मंदिर परिसरातच आहेत आणि तिसरं भक्तनिवास हे मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. यात्री निवास बिल्डिंगमध्ये जनरल हॉल आणि डोरमेटरी बेडची सुविधा आहे. जनरल हॉलमध्ये तुम्ही केवळ 100 रुपयामध्ये राहू शकता आणि डोरमेटरीमध्ये 200 रुपयामध्ये राहू शकता. पण या भक्तनिवासमध्ये टॉयलेट बाथरूम सेपरेट नाहीत. तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम यूज करावा लागेल. यात्री निवास बिल्डिंग जवळच यात्री भवन भक्तनिवास आहे. या भक्तनिवासमध्ये AC नॉन AC रूम 300 रुपयापासून 2700 रुपयामध्ये अवेलेबल असतात. या भक्तनिवासमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत कम्फर्टेबली राहू शकतात आणि सर्व रूममध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. मंदिरापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर हे भक्तनिवास आहे. या भक्तनिवासचा एरिया बराच मोठा आहे. जर तुम्ही प्रायव्हेट वाहनाने येत असाल तर तुम्ही तुमची कार, बाईक या ठिकाणी एकदम व्यवस्थित पार्क करू शकतात. मित्रांनो, आम्ही या ब्लॉक भक्तनिवासमध्ये रूम घेतली होती. ती रूम मी तुम्हाला दाखवतो. या रूममध्ये 3 जण एकदम आरामात राहू शकतात. जर तुम्ही 4 जण असतील तर तुम्हाला एक एक्स्ट्रा गादी घ्यावी लागेल. आता या भक्तनिवासमधल्या रूमचा रेंट मी तुम्हाला सांगतो. या भक्तनिवासमध्ये AC आणि नॉन AC रूम आहेत. AC रूमचा रेंट 2000 रुपये आहे आणि नॉन AC रूमचा 1500 रुपये आहे. जर तुम्ही एक्स्ट्रा गादी घेतली तर त्या गादीचे तुम्हाला 200 रुपये पे करावे लागतील. मित्रांनो, अक्कलकोटला आल्यावर या भक्तनिवासला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.